अण्णा काय सांगणार की या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि मनसेची युती झाली, साधारण किती जागांवर तुम्ही लढणार आहात, मनसे किती जागांवर लढणार आहे काय माहिती? राष्ट्रवादी काँग्रेसचे आज या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी सकाळपासून प्रचंड अशी रीग जनतेची लोकांची लागलेली होती कॅन्डिडेटची आणि त्यांच्या समर्थकाची. त्यामुळं अतिशय पॉझिटिव्ह असं वातावरण संपूर्ण शहरामध्ये राष्ट्रवादी आणि मनसेबद्दल निर्माण झालं. आणि आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस 50 जागा घड्याळ चिन्हावर लढते आणि मनसे 6 जागा त्यांच्या रेल्वे इंजिन चिन्हावर लढते. त्यामुळं 56 जागा झालेल्या आहेत. तेव्हा 56 इंचाची छाती आमच्याकडे सुद्धा आलेली. मुंबईत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत आणि या ठिकाणी मनसे तुमच्यासोबत येते, उभाटा नाहीये. नाही, उभाटा का आले नाही आम्हाला नाही सांगता येणार. ते काँग्रेस बरोबर गेले असं समजतंय. घेऊन आज आमचे आमदार साहेब, माझे आमदार साहेब अरविंद नाना चव्हाण साहेबांनी जे प्रत्येक पक्ष कोणता आहे, कुठून आला, काही न पाहता एक सच्च्या दिलाने प्रत्येक कार्यकर्त्याला आपला बी फॉर्म, आपला कार्यकर्ता समजून त्यांनी आज जालना जिल्ह्याचा नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये यांनी आज अरविंदांनी नाव लौकिक केलेलं आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला नवी संजीवनी दिली आहे. याबद्दल आणि मी धन्यवाद देतो सर्वांना. नाही